नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये। उन्हाळा म्हटलं की आठवतो तो गोड, रसाळ आणि पारंपरिक आमरस। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक आणि सगळ्यांच्या मनाला भावणारी आमरस रेसिपी। तसेच आमरस काळा पडू नये म्हणून मी काही टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला सुरुवात करूया। आमरस करण्यासाठी मी 3 आंबे घेतलेले आहेत। तर ते 10 ते 15 मिनिटं मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत, कारण आंब्याचा वरचा चीक असतो तो यामध्ये निघून जातो आणि आंब्यामध्ये उष्णतासुद्धा असते, तर पाण्यामुळे उष्णतासुद्धा थोडीशी कमी होते। तर आता आपण काय करायचं आहे, हा आंबा घ्यायचा आहे, याचं वरचं तोंड आहे ना त्याच्यावरती असं बोट ठेवायचं आहे आणि आंबा सर्व बाजूनी असा दाबून दाबून घ्यायचा आहे। एकदम मऊसूत असा आपल्याला हा आंबा करायचा आहे, म्हणजे रसामध्ये जास्त गाठी राहणार नाहीत। सर्व आंबे मी दाबून असे एकदम मऊसूत करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे पिळून घ्यायचे। तर मी काचेचा बाउल घेतलेला आहे, तर यामध्ये आता हा आंबा पिळून घेते। बऱ्याच जणांचा रस काळा पडतो, तर तो काळा पडू नये म्हणून काय करायचं, आपण नेहमी काचेच्या भांड्यामध्ये कधीच काळा पडणार नाही, कारण आंब्याचा जर धातूशी संबंध आला तर पटकन रस काळा पडण्याची शक्यता असते। तर दुसरा आंबा मी यामध्ये पिळणार नाही, तर त्यासाठी दुसरा एक बाउल घेतलेला आहे। कारण काय होतं, कधी कधी आपला आंबा खराब असण्याची शक्यता असते, तर असा एक एक पिळून घेतला तर सर्व आमरस आपला खराब होण्याची शक्यता कमी असते। म्हणून आता आपल्याला या बाउलमध्ये हा आंबा पिळून घ्यायचा आहे। तर तिसरा आंबासुद्धा मी याच पद्धतीने दुसऱ्या एका बाउलमध्ये पिळून घेते। आता या कोयला भरपूर असा आपला गाभा आहे, तर तो सुद्धा आपल्याला हाताने असा पिळून घ्यायचा आहे, काढून घ्यायचा आहे पूर्ण। हा अगदी पारंपरिक पद्धतीने मी रस बनवत आहे आणि हा रसच आमच्या घरी खूप आवडतो। कोईचा गाभा मी काढून घेतलेला आहे आणि यामध्ये एक कोई मी अशीच ठेवलेली आहे, ती बाजूला काढून ठेवते, हे आपल्याला नंतर लागणार आहे। कोण यामध्ये पाणी घालतं किंवा दूध घालतं, तर ते प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे ते तुम्ही घालू शकता। तर मी यामध्ये फक्त 1 कपभर थंड पाणी घालणार आहे। मी आता अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालणार आहे। कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना त्या पदार्थाची चव अजून वाढते। आणि थोडीशी वेलची पूड आणि साखर घालणार आहे। तर 4 चमचे मी साखर घेतली आहे। तुमचा आंबा कितपत गोड किंवा आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता। तर हे रवीने आपल्याला थोडंसं असं घुसवून घ्यायचं आहे, म्हणजे यातील ज्या गाठी असतील त्या थोड्याशा फुटतील। रवीने थोडासा हा घुसवून घेतलेला आहे आणि आपला रस तयार झालेला आहे। तर असा गाठी असलेला रस खायला खूप छान लागतो। मिक्सरवरचा रस आमच्याकडे तरी आवडत नाही। तुमच्यात कशा पद्धतीचा रस आवडतो ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। तर हा रस आपल्याला फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवायचा नसतो। आमरस शक्यतो फ्रीजला स्टोअर करून खाऊ नका, तो खराब होतो आणि यामध्ये उष्णता असते, त्यामुळे तो फ्रीजला ठेवायचा नसतो। तर जेवणापूर्वी तुम्ही फक्त तासभर जर तो फ्रीजला ठेवला तरी चालेल। तर आता हा काळा पडू नये म्हणून यामध्ये अजून एक मी ट्रिक सांगणार आहे। तर आपण जी कोय बाजूला काढून ठेवली होती ती जर यामध्ये घालून ठेवली तर रस अजिबात दिवसभर खराब होत नाही, तसाचा तसा राहतो। असा पारंपरिक पद्धतीने केलेला आमरस तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।